नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविक यांचा घटस्फोट झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक आणि नताशाचा 4 वर्षांचा संसार अखेर मोडला आहे. हार्दिक आणि नताशामधील सगळं संपल्याची घोषणा त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये केली. गेल्या कित्येक दिवसांपासून या कपलमध्ये सगळं काही ठीक सुरू नसल्याच्या चर्चा होत होत्या. आता अखेर या दोघांनी विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. नताशा ही हार्दिक पांड्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने म्हटले होते की दोघांमध्ये वाद सुरू आहे आणि दोघांनाही हा वाद मिटवायचा नाही आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा या दोघांनी मिळून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नताशा ही मुलाला घेऊन भारतातून निघून देखील गेली आहे असं बोललं जात आहे. नताशा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत होती तेव्हाच हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याची पोलखोल होताना दिसली. कुठेही नताशा ही एकटी स्पॉट होत होती. हेच नाही तर अंबानीच्या लग्नातही हार्दिक पांड्या हा भाऊ आणि बहिणीसोबत पोहोचला होता. यावेळी नताशा कुठे आहे हा प्रश्न सातत्याने हार्दिक पांड्या याला विचारला जात होता. ज्यावेळी नताशा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे, त्या पोस्टनंतर त्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला आणि जगभरातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यावेळी एक साधी पोस्टही नताशा हिने सोशल मीडियावर शेअर केली नव्हती. अखेर सोशल मीडियावर एक पोस्ट करत हार्दिक याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिवाय हार्दिक याने लिहिलेल्या पत्रात 5 मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत. पत्राच्या सुरुवातीलाच हार्दिक याने परस्पर संमतीने विभक्त होत असल्याचे सांगितलं आहे. दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, पण कारण सांगितलं नाही. शिवाय नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यामध्ये यश आलं नाही. दोघांचं हित लक्षात घेऊन घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे, असं देखील हार्दिक पांड्या पोस्टमध्ये म्हणाला. पुढे हार्दिक म्हणाला, आम्हा दोघांसाठी हा निर्णय घेणं फार कठीण होतं. आम्ही एकत्र असताना आनंदात राहिलो, एकमेकांचा सन्मान केला, मित्रांसारखं राहिलो आणि कुटुंब म्हणून आयुष्यात पुढे गेलो. मुलगा अगस्त्य याच्याबद्दल देखील हार्दिक याने भाऊक बाजू मांडली आहे. काहीही झालं तरी अगस्त्य केंद्रस्थानी असेल. पालक म्हणून त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. घटस्फोटानंतर देखील हार्दिक नताशा मुलासाठी कायम एकत्र असतील, असं पत्रातून समोर येत आहे. पत्राच्या शेवटी हार्दिकाने आम्हा दोघांना समजून घेण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं आहे. सर्वत्र हार्दिक नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असताना एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घटस्फोटानंतर देखील नताशा हार्दिक यांनी एकमेकांसोबत असलेले फोटो इंस्टाग्रामवरून काढलेले नाहीत. मुलगा अगस्त्य याच्यासोबत देखील हार्दिक नताशा यांचे अनेक फोटो आहेत. नातं संपलं असलं तरी दोघांनी एकमेकांसोबतच्या असलेल्या आठवणी पुसलेल्या नाहीत. फक्त फोटोच नाही तर हार्दिक नताशा यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो देखील केलेलं नाही. दरम्यान एक्सवर हार्दिक नताशा यांच्याबद्दल नेटकरांमध्ये अनेक चर्चा रंगत आहे. सांगायचे झाले तर काही वर्षांपूर्वी हार्दिक याने स्वतःच्या संपत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. मुलाखतीत हार्दिक त्याच्या संपत्तीबद्दल बोलताना दिसत आहे. माझ्या वडिलांची संपत्ती आईच्या नावावर आहे, तर माझी आणि भावाची संपत्ती देखील आमच्या आईच्या नावावर आहे. सर्व काही आईच्या नावावर आहे. कार, घर आणि सर्व काही. मी माझ्या नावावर काहीही ठेवलं नाही. पुढे जाऊन मला कोणालाही 50% द्यायची नाहीत. हार्दिक याची जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक याला संपत्तीतील 70% हिस्सा नताशा हिला द्यावा लागेल अशी देखील चर्चा होत आहे. तर मित्रांनो, या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.